नमस्कार, महाराष्ट्र लाईव्हमध्ये आपलं स्वागत. मी रेश्मा फडतरे. आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून तळेगाव दाभाडे परिसरात विकास कामांचा धडाका सुरू आहे. 2024 साली मंजूर झालेली कामे प्रशासकीय कार्यकाळात रखडली होती. ती सर्व कामे स्थानिक नगरसेवक यांच्या पाठपुराव्याने आता सुरू करण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. प्रभाग क्रमांक 14 मधील तुकाराम नगर येथील अंतर्गत डांबरीकरणाचे काम गेली अनेक वर्ष रखडले होते. त्यामुळे तेथील नागरिकांची गैरसोय होत होती. स्थानिक नगरसेवक सागर बोडके व सुरेखा भेगडे यांच्या पाठपुराव्यामुळे आमदारांच्या माध्यमातून अखेर या कामाला मुहूर्त मिळाला आहे. या कामाचे भूमिपूजन गुरुवार दिनांक 14 मे रोजी संपन्न झाले. रस्ता डांबरीकरणापूर्वी भूमिगत गटर, पाण्याच्या पाईपलाईन, अंडरग्राऊंड वायरिंग, फुटपाथ ही सर्व कामे पूर्ण करून घेण्यात आली आहेत. याप्रसंगी स्थानिक नगरसेवक सागर बोडके, सुरेखा भेगडे, सूरज सातकर, ज्येष्ठ नेते दिनकर भेगडे, सुदाम भेगडे, उद्योजक निलेश भेगडे, विशाल भेगडे, राजू शिंदे, शरद बारमुख, नंदकुमार नागुलपिल्ले, विकी काकडे, प्रणव मराठे, कविता भेगडे, शेट्टी, मंगल भेगडे आदी पदाधिकारी उपस्थित होते. आमदारांच्या माध्यमातून विकास कामांसाठी निधी उपलब्ध झाला आहे. त्यामुळे येथील लोकांच्या रस्त्याची समस्या लवकरच दूर होणार आहे. येत्या पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण करून घेण्यात येणार आहेत. तत्पूर्वी ज्या कामांमुळे रस्ते खोदले जातात ती सर्व कामे आम्ही आधीच पूर्ण करून घेतली आहेत, असे सागर बोडके यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले. आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.